हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात महाराष्ट्र. आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाइन्स मधून. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकर यांची वादग्रस्त वक्तव्य. विरोधक याच मुद्द्यावर आज विधानसभेत पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता. शेतकऱ्यांना नको असेल तर शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प उगाचच कशाला लादता? सतेज पाटलांचा काल अधिवेशनात सवाल. त्यावर सरकारच्या वतीनं आज विधान परिषदेत उत्तर दिलं जाणार. 11वी प्रवेश प्रक्रियेचा सावळा गोंधळ. विभागनिहाय आणि जिल्हानिहाय समुपदेशन समित्या का नेमण्यात आल्या नाहीत याबाबत सरकारकडून आज विधानसभेत निवेदन दिलं जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मंत्री आणि आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या पार्श्वभूमीवर या स्नेहभोजनाचं आयोजन. 5 तारखेच्या विजयी जल्लोष मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टीनं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते वरळी डोमची पाहणी करणार. 5 जुलैच्या विजयोत्सवाच्या आयोजनाची जोरदार तयारी. गिरगाव परिसरात राज आणि उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो बॅनरवर झळकला. या बॅनरद्वारे ठाकरे बंधूंना लवकर एक होण्याचं आवाहन. रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत घोषणा. किरण रिजिजू, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वरळीत भाजपचा कार्यक्रम संपन्न झाला. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार. यावेळी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहतील. सिंधुदुर्गमध्ये रवींद्र चव्हाणांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जल्लोष. फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा. नांदेडमध्येही भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. रवींद्र चव्हाणांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव. हर्षवर्धन सपकाळ आणि रवींद्र चव्हाण यांच्यात पोस्ट वॉर. महाराष्ट्रातील सर्वात शालीन नेता कोण हे बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांना विचारलं तर तेही फडणवीसांचं नाव घेतील. चव्हाण यांचा हल्लाबोल. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवारांची नाराजी दूर. सुनील प्रभूंच्या मध्यस्थीनं नाराजी दूर झाल्याची माहिती आहे. काल पवारांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार. उद्धव ठाकरेंशी त्यांनी फोनवरून चर्चा केल्याची देखील माहिती आहे. 2 दिवसाआधी नाराजीतून त्यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे वादग्रस्त ठरलेले जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बैठकीला संजय पवार तसंच त्यांच्याबरोबर असलेले कार्यकर्ते जाणार का याकडे आता लक्ष आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट. विधान भवनातील शिंदेंच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांची भेट झाली. मतदारसंघातील कामांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंकडून शिवकोश शिवसेना विश्वस्त संस्थेची स्थापना. शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालये आणि शाखांचं व्यवस्थापन संस्थेकडे सोपवणार. धुळे जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडली आहे. माजी आमदार कुणाल पाटील यांचा पक्षप्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पाटलांचा प्रवेश. माजी आमदार अपूर्व हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी नाशिकहून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईत येणार. पक्षप्रवेशाआधी अपूर्व हिरे करणार शक्ती प्रदर्शन. भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या अपूर्व हिरेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेत कर्मचाऱ्यांच्या नावानं कोट्यवधींचं बोगस कर्ज काढल्याचा आरोप त्यांच्यावर होता. बंडखोरीमुळे निलंबित झालेले काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांचं निलंबन औपचारिकरित्या मागे घेण्यात आलंय. दिल्लीतील बैठकीत खरगे आणि चन्नीथला यांच्या उपस्थितीत हा निर्णय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेत बंडखोरी करणाऱ्या आभा पांडेंचं निलंबन मागे. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचा मोठा निर्णय. गोंदिया जिल्ह्याला रोजगार हमी योजनेतून निधी न मिळाल्यानं आमदार विनोद अग्रवाल आणि संजय पुराम आक्रमक. विधान भवन परिसरात मंत्री गोगावलेंची वाट अडवत जाब विचारला. धनंजय मुंडेंवर विनयभंग आणि अत्याचारांचे आरोप. त्यांच्यावरील सर्व आरोपांचीही एसआयटी चौकशी झाली पाहिजे. करुणा मुंडेंची मागणी.
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी सुरू असलेल्या रमाई आवास योजनेत घोटाळा झालाय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत हा घोटाळा झाल्याचा माजी खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप. सदावर्तेंना कानाखाली मारणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस. ठाकरेंचे शिवसैनिक प्रशांत भिसेंची घोषणा. यावेळी महाराष्ट्राविरोधात गरळ ओकणाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा असंही वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत वारणा नवशक्ती संस्थेसोबत जलसंपदा विभागाचा सामंजस्य करार. यामुळे 240 मेगावॉट वीज निर्मिती होईल. या प्रकल्पात राज्य सरकार 1008 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. पुण्यात थोरले बाजीराव पेशवेंच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची उभारणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुक्रवारी होणार पुतळ्याचं अनावरण. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे एनडीएत पुतळ्याची उभारणी. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर शहरात विद्युत रोषणाई. पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक हायवेपासून मंदिरापर्यंतचा परिसर उजळून निघालाय. सोलापूरच्या माळशिरसमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचे पालखी सोहळ्याचं गोलरिंगण पार पडलं. रिंगणात वारकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. वारी दरम्यान अपघात किंवा दुर्घटनेत वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत मिळणार. सरकारकडून परिपत्रक जारी. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी 11 पुजाऱ्यांची नियुक्ती. मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी दाम्पत्य करणार विठ्ठल रुक्मिणीची पूजा. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर धुळे आगारातून पंढरपूरसाठी विशेष बस. एसटीच्या धुळे आगाराकडून तब्बल 255 बसेसची व्यवस्था. सांगलीत ज्येष्ठ अमावस्येला तडकताईंचा उत्सव साजरा. अंगावर साडी, काळा मुखवटा, हातात सूप घेऊन तडकडताई शहरात धावते. दैत्य संहाराच्या आख्यायिकेनं या सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होतात. परभणीसह जिल्ह्यात अनेक दिवसांनंतर मुसळधार पावसानं हजेरी लावली. जुलैच्या सुरुवातीलाच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुण्यातील नद्यांच्या पूररेषा 4 महिन्यात नव्यानं निश्चित करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. पुणे शहरात कमी पावसामध्ये देखील निर्माण होणारी पूरसदृश स्थिती, नदीपात्रात होणारी बांधकामं या पार्श्वभूमीवर हा आदेश. नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी. जिल्ह्यात 75% पेरण्या पूर्ण. सर्वाधिक 4 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या रोगांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात डेंग्यूचे 100हून अधिक रुग्ण. आरोग्य विभागात अलर्टवर. मुंबई स्कूल बस चालकांचा आणि मालकांचा 2 जुलैपासून बेमुदत संप मागे घेण्यात आलाय. संघटनांच्या प्रतिनिधींची उद्या मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्यासोबत बैठक. ई चलान आणि यंत्रणांच्या मनमानी विरोधात हा संप होता. पुणे मुंबईतील स्कूल बस चालकांचा संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे मागे. मात्र अवजड वाहनांचे चालक चक्का जामवर ठाम असल्याची संघटनांची माहिती. नागपूर रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढताना युवतीचा तोल गेला, पण आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचलाय. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या निराला बाजारात हॉर्न वाजवण्यावरून वाद झाला. कार चालकानं ज्येष्ठ नागरिक आणि तरुणीला धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. संतप्त जमावानं कार चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. कोल्हापूरच्या कागल तालुक्यात शिक्षक निसार मुल्ला यांचं विद्यार्थिनीशी गैरवर्तन उघड. संतप्त पालक आणि जमावाकडून शिक्षकाला वर्गातून बाहेर खेचून मारहाण. शहापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी एसटी बसेससमोर ठिय्या देत बस रोखली. सारंगपुरी, मुरबीचा पाडा, अवकळवाडी या कोठारे या भागात बसची संख्या कमी असल्यानं विद्यार्थी आक्रमक झालेत. बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अत्याचार प्रकरणात दोन्ही शिक्षकांची 10 तास चौकशी. दोघांच्याही कोठडीत 5 जुलैपर्यंतची वाढ.
वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रास्ता रोको आंदोलन. हिंगणघाटच्या नांदगाव चौक परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर पडलेल्या खड्ड्यांच्या चौकशीसह कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन. जळगावात शिवतीर्थ मैदानावर विविध मागण्यांसाठी रुग्णवाहिका चालकांचं धरणे आंदोलन. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेण्याची कर्मचाऱ्यांची मागणी आहे. भिवंडीवाडा रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात अनगाव येथे भाजपचं रास्ता रोको आंदोलन. अध्यक्ष निलेश गुरव यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांचा मोठ्या संख्येनं सहभाग. गणेशपुरी पोलिसात मागण्यांचं निवेदन सादर. नंदुरबारमध्ये शेतकरी पुत्राचं पंचायत समितीच्या आवारात उलटं लटकत अनोखं आंदोलन. गावातील समस्यांबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत नसल्यानं त्यानं हे आंदोलन केलंय. समान काम, समान वेतन आणि कायमस्वरूपी मान्यतेसाठी 108 रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचं ठाण्यात आंदोलन. 4 तारखेपर्यंत मागण्या मंजूर न झाल्यास 937 कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा. यवतमाळ बस स्थानक परिसरात भारत मुक्ती मोर्चाचं ईव्हीएम विरोधात रास्ता रोको आंदोलन. ओबीसी जनगणना, वक्फ विधेयक रद्द यासह इतर मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन. सांगोला शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको. यावेळी सहमतीशिवाय जमिनी घेऊ देणार नाही आणि शिवारात पाऊलही ठेवू देणार नसल्याचा आंदोलकांचा इशारा. ऊसाचे थकलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. या विरोधात पैठण तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आक्रमक आंदोलन. सचिन घायाळ यांच्यावर मारहाणीचा आरोप करत आंदोलन. नवी मुंबईच्या जुईनगरमध्ये अभियंता 5 वर्ष घरात बंद. आईवडिलांच्या मृत्यूनंतर मानसिक तणावात गेलेल्या अभियंत्याची शील आश्रमच्या मदतीने सुटका. संबंधित व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. नवी मुंबईच्या तळोजामध्ये महिलेला बंदूक दाखवत धमकावून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल. मात्र अद्याप अटक नाही. बेळगावच्या हिरेनंदी गावात प्रेमी युगुलाची रिक्षात आत्महत्या. घरच्यांच्या विरोधामुळे घेतला टोकाचा निर्णय. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. शिरपूर तालुक्यातील पाळोद्यात एका वृद्ध व्यक्तीची धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. नालासोपाऱ्यात पोलिसांच्या जाचाला कंटाळून एका बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या. आत्महत्येपूर्वी त्यानं पोलीस शिपायाचं नाव लिहून ठेवलं होतं. जळगावच्या यावलमधील निंबादेवी धरणात बुडालेल्या तरुणाचा 3 दिवसांनंतर मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलाय. रायगडच्या काशीद समुद्रकिनारी पुण्याहून आलेल्या तनिष्का मल्होत्रा या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू. यंदा पावसाळ्यात रायगडमधील हा 6वा बळी आहे. भंडाऱ्यात झालेल्या मुसळधार पावसानं मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील बायपासच्या कडा वाहून गेल्या. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तात्काळ उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी आहे. अकोल्यात एसटी बसेसमध्ये तांत्रिक बिघाडामुळे 28 विद्यार्थ्यांसह इतर प्रवासी थोडक्यात बचावले. चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. गोराईत हिलव्ह्यू हॉटेलजवळ दुचाकीचा अपघात. 2 तरुणांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मद्यप्राशन आणि ट्रिपल सीटमुळे अपघात घडल्याची माहिती आहे. भंडाऱ्याच्या बायपास महामार्गावरील भीषण अपघातात 2घांचा मृत्यू. कन्स्ट्रक्शनच्या उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी धडकल्यानं अपघात. पोलिसांकडून ट्रक ताब्यात घेत पुढील तपास सुरू. तिरोड्यातून राख घेऊन निघालेल्या टिप्परचा मुंडीपारमध्ये अपघात. टिप्पर अनियंत्रित होऊन दुकानात घुसल्यानं चालकाचा जागीच मृत्यू. मनमाडच्या वखार महामंडळातून 2650 कापूस गाठी लंपास. अंबिका महिला पतसंस्थेची 7,44,00,000 फसवणूक. बिहारमधून 3 किलो 96 ग्राम वजनाचे 31 लाख रुपयांचे चरस विक्रीसाठी ठाण्यात आणलेला तरुण ताब्यात घेण्यात आलाय. आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. ओशिवरा पोलिसांनी जोगेश्वरीत मोठी कारवाई केली आहे. 21 कोटींचा 21 किलो हायड्रो गांजा जप्त करत 2 परदेशी नागरिकांना अटक.
मालवणी पोलिसांची मोठी कारवाई 710 ओनेरेक्स कफ सिरपच्या बाटल्यांसह 2 जण अटकेत 3,50,000चा साठा जप्त करत आरोपींवर गुन्हा दाखल. वसई विरार पालिकेच्या नगर रचना विभागाचे उपसंचालक रेड्डी यांच्यावरील कारवाईनंतर ईडीकडून वसई विरारमध्ये 16 ठिकाणी छापेमारी, आर्किटेक्ट आणि एजंट्सच्या घरीही ईडीची धडक कारवाई. वर्सोवा पोलिसांची मोठी कारवाई, म्हाडा परिसरातून 1,42,00,000च्या कोकेनसह नायजेरियन महिलेला अटक. यवतमाळमध्ये माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती आणि कृषी दिनानिमित्त 32 शेतकऱ्यांचा सत्कार, रब्बी आणि खरीप हंगामात घेतलं विक्रमी उत्पन्न. अमरावती जिल्हा प्रशासनातर्फे स्पर्धा परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार, आनंद खंडेलवाल, शिवांक तिवारी, रजत पत्रे आणि नम्रता ठाकरे या 4 विद्यार्थ्यांचा गौरव. टिपेश्वर अभयारण्यात वाघिणीचं 3 बछड्यांसह मस्ती करतानाचं दृश्य पर्यटकांनी कॅमेऱ्यात टिपलं. हे अभयारण्य पावसाळ्यासाठी आजपासून 3 महिने बंद राहणार आहे. नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात लवकरच आता आफ्रिकन सफारी अनुभवता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईकांच्या उपस्थितीत FDCM गोरेवाडा झू लिमिटेड आणि NBCCमध्ये सामंजस्य करार. हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, पावसामुळे 406 मार्ग बंद तर 1,515 इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बंद. 7 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार. उत्तराखंडमध्ये पावसामुळे पूरस्थिती, यामध्ये साताऱ्यातील पर्यटक अडकल्याची माहिती आहे. मंडी जिल्ह्यातील बिजनीत बांधण्यात येणाऱ्या बोगद्याचा वरचा भाग कोसळला. व्हिडिओ व्हायरल होतोय. मंडी जिल्ह्यात ढगफुटीमुळे 4 जणांचा मृत्यू तर 16 जण बेपत्ता. NDRFने 35 जणांची सुटका केली असून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. महापुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत करण्याचं शिंदेंचं आश्वासन. अमरनाथ यात्रेसाठी पहिली तुकडी आज रवाना होणार. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यात्रेच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवणार. अमरनाथ यात्रेसाठी भाविक आज जम्मू बेस कॅम्पला दाखल होणार आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर 10 ऑगस्टपर्यंत अमरनाथ गुहेकडे जाणारे सर्व रस्ते नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींकडून फार्मा प्लांटमध्ये झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी जात पाहणी. आतापर्यंत स्फोटात 36 कामगारांचा मृत्यू झालाय. तेलंगणातील फार्मा प्लांट स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना तेलंगणा सरकारकडून प्रत्येकी 1 कोटींच्या मदतीची घोषणा. गंभीर जखमींना 10 लाख तर किरकोळ जखमींना 5 लाखांची मदत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 9 जुलैपर्यंत 5 देशांच्या दौऱ्यावर. मोदी घाना, त्रिनिदाद, टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया देशांचा दौरा करणार आहेत. भारत रशिया मैत्रीचं प्रतीक 3,900 टन वजनाची INS तमाल युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात. तमालमध्ये 33 पेक्षा जास्त स्वदेशी प्रणाली. भारत-पाक युद्धविरामाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले सर्व दावे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी फेटाळलेत. पाकच्या धमक्यांचा भारतावर परिणाम होणार नाही असं मोदींनी स्पष्ट केलं होतं. जयशंकर यांची माहिती. पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा आणि बलूच आर्मीमध्ये गोळीबार सुरूच आहे. बलुचिस्तानच्या मास्तुंग भागात बलूच बंडखोरांचा मोठा हल्ला. बँक आणि सरकारी इमारतींना आग लावली. कोलकाता हायकोर्टाचा क्रिकेटर मोहम्मद शमीला दणका. पत्नी हसीन जहाँला पोटगीच्या स्वरूपात महिन्याला 4 लाख रुपये देण्याचे निर्देश. बर्मिंगहममध्ये भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात. लीड्स कसोटीतील विजयामुळे इंग्लंड 1-0 ने आघाडीवर असल्यानं भारताला मालिकेत कमबॅकचं मोठं आव्हान असेल. भारत इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात होणार असून ॲक्युवेदरनुसार 5 पैकी 3 दिवस पावसाची शक्यता आहे. तर सामन्याच्या पहिल्याच दिवशी 84% पाऊस होण्याचा अंदाज आहे. 16 वर्षांची तन्वी शर्मा बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी. तस्नीम मीर आणि अनुपमा उपाध्याय नंतर ही कामगिरी करणारी 3री भारतीय महिला शटलर ठरली आहे.
आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला. यासोबत एक बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी.